तर मित्रांनो तर चिंबोऱ्याचं बिल आहे, बारके चिंबोऱ्याचं बिल आहे. बिल तर दणका आहे, कारण मागे आलतो तेव्हा नव्हता. तो दिसतोय किती मोठा खाल्ला आहे. म्हणजे याच्यामध्ये चिंबोऱ्याचं निशाण दिसतात, पण चिंबोरा दिसत नाही. हाय हाय हाय, चिंबोरा आहे मित्रांनो, चिंबोरा आहे. डायरेक्ट बिलामध्ये काम 25 झालेलं आहे मित्रांनो. बघा काम 50. बघा कसं आहे काम, एकदम भारी ना. नमस्कार मित्रांनो, मी उमेश टांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंगच्या चॅनलवरती. तर मित्रांनो आज चालत आपण भालावर. आता आपला भालाचा सीझन चालू झाला, आपल्या भालाचे व्हिडिओ येत जातील जास्त. तर भालावरचे चिंबोऱ्या पण स्टार्ट झाल्यात आणि मागच्या उदाहरणाला पण आपल्याला मस्तपैकी चिंबोऱ्या गावठी आणि एक चिंबोरा भेटलेला मस्तपैकी 1 किलो 300चा. आज पण जाणार आहेत, आज पण तोच टाईम आहे थोडासा. तर बघूया आज चिंबोरा भेटतोय का गावठी जास्त भेटतात का फक्त खरप्याच भेटतात, आणि साईज वाढली की नाही ते पण बघायचं आपल्याला. तर बघू, आता जाऊ. सकाळ सकाळ झाला आहे टाईम जायचा. काय भेटते किती भेटते ते बघायला भेटेल. एकटे असला तर आपल्याला जास्त भेटतील, 1-2 जण अजून एक्स्ट्रा असतील भाल्यावर तर आपल्याला कमी, म्हणजे जास्त फिरायला कमी भेटला का मग ते आपल्याला चिंबोरीची पायाची निशाल ते त्याच्या पाठीमागं जाण्याचं आपल्याला कमी भेटेल, आणि त्यात आपल्याला चिंबोऱ्या पण कमी भेटतील. तर बघूया किती भेटतात. एकटा असला तर भेटू शकते, पण एकटा असून चिंबोऱ्या पण असल्या पाहिजे, असं काही नाही का दुसऱ्या पण असल्या पाहिजे. कधी कधी 2-3 असून पण चिंबोरे गावतात, आणि तशा चिंबोऱ्या असल्या पाहिजे. त्या गोष्ट सीझन तर स्टार्ट झालं आहे. आता चिंबर किती साईजच्या वाढलेल्या आहेत. मागे आपल्याला 200 ग्रामपासून ते 250 ग्रामपर्यंत 1-2-300 ग्राम पण भेटलेला. आता किती अर्धा किलोपर्यंत येतात किंवा मोठी पण येतात ते बघायचं आहे. पण मे महिन्यात 100% मोठे पण येतील आणि नरम पण येतील. स्टार्ट होईल सीझन. आता किती भेटत आणि पावसाचा भरोसा नाही, पाऊस कधी पण पडतो आहे. आता आपल्या साईडला पण ढग वगैरे अशा येतात, पडला तर नाही पाणी पण ढग वगैरे येतात. त्याच्या अंदाजानुसार असं वाटेल की या पण वर्षी मे महिन्याच्या आसपास पाणी पडेल. तर बघूया कधी पडते कधी नाही. सध्या जर आपल्या चिंबोऱ्या पकडू किती भेटतात. आता मस्त आपली फली घेऊ, आपल्या स्पॉटवर जाऊ आणि चिंबोऱ्या पकडायला. तर मित्रांनो पण एंट्री केली तर भालावर खूप टाईम झाला. पाणी काय तेवढा फास्ट सुकत नाही, जास्त पण सुकणार नाही. पण एक आपल्याला बोनी झालत्या 2 छोट्या छोट्या बघा, मिडियम साईजच्या. अजून एक भेटली थोडी मोठी साईजची. तर मला लागतं बघा ही वाघील आहे, अशी पायाची एक दिसत. इथं बसली, इथं बसली तर आपण तिला सोडणार नाही, बांधायचं आहे. डंकी साईजची कुर्ली वाटते मला. से 450 ग्रामचा कुर्ला. मागच्या टायमिंगला आला तो उदानाला तेव्हा एवढी मोठी नव्हती चिंबोरी. आज मिळाली, म्हणजे उदानाला चिंबोरीची साईज वाढत जाते, म्हणजे मोठी नाही होत लगेच. नवीन चिंबोरी मस्त की मोठा बाप आहे, साईज बघा. चला आता पुढं जाऊ. तर मात्र ही पण आहे ना, ही तेवढीच थोडीशी 300 ग्राम 350 ग्राम असते. पण बघूया ही वागेल बसते की नाही. या साईडला तर गेली बघा, या साईडने खड्ड्यात जाऊन इकडं परत आली तर बघ भेटते का. इथंच बसले, भेटते का बोलू, लगेच बसले.
भरलेली. पटापट मस्त की सुरुवात होत चालली. बघूया अजून किती भेटतात आपल्याला. तरी 4 किलो जरी भेटले पाहिजे. इकडून असं चालेल वरतीच चिंबोऱ्या शोधत एक अशी आडवी आहे वाघीला. बघा ही पायाची निशाण आडवी आल्यात. अशी गोल गोल फिरली आणि बघा इथं बसलेली खड्डा दिसते. इथं बसलेली लगेच इथं बसली. बसाची निशाण बघा कशी असतात. कुर्ले फिमेल आहे फिमेल. ही भरलेली असेल. याच्यावरती बघा खोबऱ्या झाल्यात. खोबऱ्या दिसतात तुम्हाला व्हाईट व्हाईट. हे खोबऱ्या झालेल्या आहेत. चला असं झटपट पटापट पकडून जाऊ. तर मित्रांनो बिलामध्ये लोदची मोरी कशी भेटली बघा. मस्त लोद आहे. नळीची कोस टाकलेली कुठं होती काही बारीक बारीक पाट राहिलेले आहेत. कवटीचा पाट आहे. इथंच होती गेली वाटते बघा. मस्त की पाव आहे. एकदम पाव आहे बघा. आत्ताच टाकलेले आहे. पाव लोदची लोद तलून खावायला भारी. एक नंबर पीस भेटेल. आता हे सीझनचे पीस भेटत जातील मस्त की तलून खायला. चला पुढं बघू. तर मित्रांनो एक चिंबुरीनं जास्तच बसून घासत फिरली. कुठे गेली समजत नाही. 4-5 वेळी या साईडला आलेले आहे. इथं बसले. 3-4 जागेवर बसले एकाच साईडला एकाच जागेवर. आणि अशी घासत बसत उडत गेली ती. बापया मस्त साईड. लांबूनच दिसते पुढं बसलेलो काही अशी वाघेला. बसली अशा बसलेल्या थप असतात. ते लगेच समजतात. जो पकडणार आहे त्याला लगेच समजतं की इथं चिंबोरी बसलेली आहे. जो नाही पकडणार त्याला तेवढा समजणार आहे. बसलेला लांबून चिंबोरा असल्यानंतर तरी दिसला पाहिजे हां बसला चिंबोरा. कुर्ले असेल होते की कुर्ले. कारण पायाची निशाण एकदम पातळ होते ना. लगेच समजते का कुर्ले का कुर्ला आहे. कुर्लीच आहे. हे बघा इथं बसले एक चिंबोरी.
कुर्ले कुर्ली. कुर्ला मला कुर्ली दिसेल पहिले. तर मित्रांनो तर चिंबोऱ्याचं बिल आहे, बारके चिंबोऱ्याचं बिल आहे. बिल तर दणका आहे, कारण मागे आलतो तेव्हा नव्हता. तर बघायचं आहे चिंबोऱ्याचं आहे का चिंबोरीचं आहे का निघून गेला आहे. पहिले लांबूनच बघू. ताजा तो दिसतोय, किती मोठा खाल्ला आहे. म्हणजे याच्यामध्ये चिंबोऱ्याचं निशाण दिसतात, पण चिंबोरा दिसत नाही. हाय 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 चिंबोरा आहे मित्रांनो, चिंबोरा आहे. काम झालं आपला. कसं नाही, चिंबोरा डायरेक्ट बिलामध्ये. काम 25 झालेलं आहे मित्रांनो. बघा काम 50. बघा कसं आहे काम, एकदम भारी ना. मला वाघील दिसली नाही. वाघील थोडी एकदम शिली होती, थोडासा एकदम जुना. एक तर कोस टाकायला आहे आणि याची कुर्ली असेल याच्यामध्ये, त्याची कोस टाकलेली असेल. बघायचं आहे पहिले, याला बांधून घेऊ. काम कसं झालं बघा, एकदम बघा पाण्याची करेलच बिल होता आणि लांबून दिसला मोठा बिल आहे. तर बघा काम कसं आपला बेकार काम असतं आपला. मस्तपैकी मागच्या उद्यानात पण असा चिंबोर भेटला, ह्या उद्यानात पण असा चिंबोर भेटला. काम झाले फिट, याला बांधू फिट. तर चला बघू, याला इथं ठेवून देऊ पहिले. कमीत कमीत 1 किलो 300च्या आसपास वाटतंय, 300-400. डार्लिंग तिकडं हो, थोडासा जाऊ बिघू नको, वांदे करशील. काम 25. कसं आहे, काला काला ईख मस्तपैकी भरलेला. जर हाच तर बिलातून चालत गेला सण भेटला असं कंप्लीट पाण्याच्या कर आपल्याला लांबून बिल दिसला. आणि काम झालेलं आहे. बघा कसं आहे चिंबोरा, कडक आहे ना.
कसा आहे कडक पीस बघा. कलर बघू शकता एकदम भारी कलरमध्ये काय कॉम्प्रोमाइज नाही. आणि आपलं काम झालेलं आहे. चुंबर पण भेटला फक्त हा सिंगल होता का याची कुर्ली कोस टाकायला आली ती बघायचं फक्त एकदा. याला आता बालदीमध्ये ठेवू. बघा मावत पण नाही, त्याला वाकडाच ठेवायला लागला आहे कारण बालदेपट्याची साईज मोठी नाही. त्याला वाकडाच ठेव. पहिले त्याची कुर्ली आहे ना, कुर्ली ती बघू आहे की नाही, का सिंगलच होता ते बघायचं आहे. तर नाही मित्रांनो, सिंगलच पीस होता. बहुतेक थोड्या दिवसांनी तो आणि कोस टाकाचा प्रोसेस असेल त्याच्यामुळे बिल केला असेल. तर चला काम 25 आता घरी जातात अजून काम 50 करून टाकू. मस्त की अजून चिंबर पकडू. घरी चाललो आहे आता. किती भेटतात 5-6 भेटल्या तरी काम होईल. तर मित्रांनो घरी आलो आणि आपल्या चिंबर दाखवते टोटल किती आहेत ते बघा. याच्यामध्ये बघितलं ना 2.5-3 किलो तरी खरपे आहेत. याच्यामध्ये फक्त एकच गावठी आहे, ती पण इटांची आहेत. म्हणजे लाल चिंबोर जी बघायला भेटते ती. आणि आपला मोठा चिंबोर आहे बघा किती मोठा आहे. याचा तुम्हाला वजन करून दाखवतो मी किती आहे. तर बघा याचं वजन करून दाखवू तुम्हाला. बघा मस्तपैकी पीस आहे. तर मला ते 1.5 किलो होईल आरामात. काटा आपला 0-0 आणि आपला चिंबोरा 1 किलो 600 मित्रांनो. मी तर 1 किलो 200-300 बोललो होतो. 1 किलो 600, 1.5 किलोपेक्षा जास्त मोठा आहे बघा. 1 किलो 600चा चिंबोरा भेटलेला आहे. तर मित्रांनो दरवर्षी ना आपल्याला आज जत्रा आहे आमची आपल्या गावातली. तर जत्रेच्या दिवशी आम्ही जाळा टाकतो. 2 वर्षी जाळा टाकतो त्याच उद्यानाला भांगाला. तर आम्हाला दरवेळेला मला पहिल्याच दिवशी म्हणजे जत्रा असते त्याच दिवशी चिंबोरा भेटतो. 1 किलो 200 किंवा 1 किलोच्या. आज आम्ही यावर्षी लवकर जत्रा आली त्याच्यामुळं आम्ही जाळा नाही टाकली आणि चिंबोरा पण नव्हता. आज भालावर गेलो तर भाला बघा काम कसं झालं आप मस्त की. दरवेळी म्हणजे 2 वर्ष तर कंटिन्यू मला जत्रेच्या दिवशी चिंबोरा भेटला. यावर्षी जाळानं तर नाही भेटला, जाळा तर टाकले नाही, पण भालावर भेटला आणि तो पण भेटला 1 किलो 600चा. काम 25 आणि आपल्याला चिंबोरा पण भेटला 1 किलो चिंबोरी. तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तर शेअर करा. तर चला मित्रांनो भेट आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.